हाय हॅलो नमस्ते, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मराठी ब्लॉगमध्ये आणि मी आहे पूजा। तर कसे ना, उद्या आहे ना शनिवार आहे, आज आहे शुक्रवार आणि उद्या आहे शनिवार। तर शनिवारचा आमच्या इथे असतो आठवड्याचा बाजार। तर मग आठवड्याचा भाजीपाला जो असतो तो आम्ही शनिवारीच भरून घेत असतो। तर म्हटलं चला आता भाजीपाला वगैरे आणायचाच आहे, तर मग फ्रीज वगैरे पण आपण साफ करून घेऊया। आणि कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलंच होतं की मला फ्रीज साफ करायचं, पण काल काही वेळ मिळाला नाही, म्हणून मग म्हटलं चला आज फ्रीज साफ करूया। तर माझा हा फ्रीज आहे ना हायर कंपनीचा आहे आणि मला हा फ्रीज घेऊन म्हणजे 6-7 वर्ष झालेली आहे। तर फ्रीज अगदी छान आहे, म्हणजे मेंटेनन्स वगैरे 6-7 वर्ष झाले, अजून मेंटेनन्स वगैरे काहीच नाहीये त्याला। आणि मधले कंपार्टमेंट पण एकदम छान आहे, ट्रे वगैरे एकदम व्यवस्थित असे राहिलेले आहेत। आणि मेन म्हणजे सगळ्यात आहे ना की लाईट बिलचं टेन्शन नाहीये, लाईट बिल असं खूप सारं काही येत नाही। मला असं फ्रीज घ्यायच्या टायमिंगला थोडं वाटलं होतं की लाईट बिल खूप असं येईल वगैरे, पण लाईट बिल वगैरे पण असं खूप सारं काही येत नाही। आणि यामध्ये मेन सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे असं आहे की भाज्या खूप दिवस अशा फ्रेश राहतात आणि फ्रूट्स वगैरेची टेस्ट अशी अजिबात अशी चेंज होत नाही, फ्रूट्स वगैरे पण अगदी छान राहतात। तर म्हटलं चला आज मला फ्रीज कसं क्लीन करायचं आहे म्हणजे ते मी तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्हाला दाखवते की कुठलं लिक्विड वगैरे मी यूज करते, काय लिक्विड तयार करते फ्रीज साफ करण्यासाठी। आणि तर म्हटलं चला तुमच्यासोबत ते शेअर करूया। तर स्वामींचे नाव घेऊन आजच्या ब्लॉगला मी सुरुवात करते। फ्रीजची साफसफाई करायला घेण्यापूर्वी पहिले बटन बंद करून घेते आणि मेन पिन काढून ठेवते। त्यानंतर मग फ्रीजमध्ये जे पण सामान ठेवलेलं असेल ना तर ते पूर्ण आधी खाली करून घेते, बाहेर काढून घेते, ते फ्रीज असं पूर्ण रिकामं करून घेते। आणि शक्यतो माझा प्रयत्न असतो की जास्तीचं सामान नसेल किंवा मग संपत आले असेल, मसाले वगैरे पण संपत आले असतील, फ्रूट संपत आले असतील, ऑलमोस्ट भाजीपालाही संपत आलेला असेल ना तर त्याच टायमिंगला मग मी फ्रीजची क्लिनिंग करायला घेते, फ्रीजची साफसफाई करायला घेत असते। आणि कंटेनर वगैरे तर तुम्ही आता बघितले, तर त्या कंटेनरमध्ये मी असे कोथिंबीर वगैरे ठेवत असते, तर फ्रेश राहते ती कोथिंबीर वगैरे पण। आणि मग इथे तुम्ही बघू शकता की माझं फ्रीज वगैरे पूर्ण असं खाली झालेलं आहे। आणि मग मी आता तुम्हाला सांगते की मला कसली साफसफाई जास्त करायची आहे। हे रबर सीट दरवाजाचं, तर इथे जास्त प्रकारची घाण साचलेली असते, तर ती कशी साफ करायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे पुढे। आणि त्यानंतर मग मी रात्रीच आहे ना इथे बर्फ सारा असं खूप साचलेला होता, खूप सारा बर्फ साचला होता, तर हे बटन प्रेस करून मी तो डिफ्रोस्ट करून टाकला, म्हणजे जेणेकरून कसं इथला पण पोर्शन मला छानपैकी साफ करता येईल। कारण कसं आता उन्हाळा लागतोय ना, तर मग आपल्याला बर्फ तर लागतोच। मग ह्या ट्रेमध्ये जेव्हा आपण बर्फ करायला ठेवतो तर तो ओपनच ठेवतो, मग तिथली पण जागा आपली साफसफाई झालेली, स्वच्छ झालेली चांगली की नाही, म्हणून मग मी ती पण जागा जो पोर्शन आहे तो पण स्वच्छ करून घेते। मग त्यानंतर मग काय करते, त्यानंतर काय केलं की जे दरवाजाचे जे कंपार्टमेंट होते ते काढून घेतले आणि नंतर फ्रीजमधले पण कंपार्टमेंट्स काढून असं फ्रीज असं पूर्णपणे मोकळं करून घेतलं छानपैकी, जेणेकरून मग मला ते साफ करायला पण बेटर राहील। त्यानंतर फ्रीजमधले ट्रे वगैरे असतात ना, तर ते आपली ग्रीन कलरची घसणी असते, तर त्या घसणीने मी ते घसून काढते। पण शक्यतो खूप नाजूक पद्धतीनेच घसते, कारण कसं फायबरचं असतं, काचेच्या वस्तू असतात तर त्या जरा नाजूक पद्धतीनेच घसायच्या असतात। तर शक्य झालं तुम्हाला तर तुम्ही घसून काढा साबणीने वगैरे, कारण की कसं आहे ना की साबण आणि काच एकमेकांच्या संपर्कात आली ना तर मग हातातून सटकते वगैरे, हात साबणीचे असतात त्यामुळे काच वगैरे सटकण्याची भीती असते। त्यामुळे तुम्हाला जमलं तरच अशा पद्धतीने तुम्ही साफ वगैरे करा। मी करते म्हणून तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे, अदरवाईज तुमची इच्छा। त्यानंतर मी ते उन्हामध्ये छानपैकी आधी सुकवून घेते आणि ते सुकेपर्यंत मग मी इकडे घेते लिक्विड तयार करायला, कारण आपल्याला फ्रीजची आतमधून सगळी स्वच्छता अशी करायची, तर त्यासाठी मी लिक्विड करते। अर्धी वाटी पाणी घेतले, त्यामध्ये विम बार टाकले, नंतर विनेगर टाकलं आणि त्यानंतर टाकला बेकिंग सोडा। तर अशा पद्धतीने माझं लिक्विड तयार झालेलं आहे। आणि मग ते नंतर एका स्प्रे बॉटलमध्ये भरून घेते आणि मग ते स्प्रे करते। पण त्यापूर्वी काय करते की जे बटन असतं ना आपलं डिफ्रोस्ट करायचं किंवा कमी जास्त वगैरे करण्याचं, माझ्या फ्रीजचं बटन आहे ते मी कमी करून घेते। आणि मग त्यानंतर पूर्ण फ्रीज कोरड्या कपड्याने आधी साफ करून घेते, आधी मी स्प्रे करत नाही।
पहिल्यांदा मी फ्रीज पूर्णपणे साफ करून घेते. जे काही मसाला वगैरे जो पडलेला असतो, भाजीचे डाग वगैरे असतात किंवा मग भाजीचे तुकडे वगैरे असतात असं म्हणता येईल आपल्याला, तर त्या आधी पूर्ण कोरड्या कपड्याने साफ करून घेते आणि मग स्प्रे करते. त्याचं कारण काय आहे की जेव्हा आपण स्प्रे करतो तो ओला असतो, पाण्याचा असतो, तर मग आपण जेव्हा ते घाण कचरा वगैरे असतो त्याच्यावर जेव्हा तो स्प्रे करतो ना, तर तो कचरा वगैरे आणखी फ्रीजला चिटकून राहतो आणि मग आपल्याला फ्रीज साफ करायला जास्त कठीण जातं. तर शक्यतो होईल तसा सोप्यात सोपा मार्ग निवडायचा कधी पण काम करताना. तर मग अशा पद्धतीने मी पूर्ण स्प्रे करून घेतला. कचरा वगैरे कोरडा कचरा आधी सगळ्या कोरड्या कपड्याने काढून घेतला, नंतर मग स्प्रे केला पूर्ण फ्रीजला आणि मग त्यानंतर सुक्या कपडा घेतला, कपडा ओला केला नाही आणि मग तो स्प्रे जो केलेला होता ते पाणी पूर्णपणे पुसून काढलं. दरवाजाचा पोर्शन वगैरे हा सर्व पुसून काढला आणि दरवाजाचा जो आपण दरवाजा उघडतो आणि बंद करतो तो जो पोर्शन असतो ना, तो जास्त चिकट झालेला असतो. कारण की कसं आपलं घाईघाईमध्ये तेलकट वगैरे हात लागतात, तर मग तो पोर्शन अतिशय काळा वगैरे झालेला असतो. तो तिथे काळजी घ्यायची, तिथे जास्त पद्धतीचं काळं झालेलं असतं, तर ते आधी पुसून घ्यायचं व्यवस्थित. चिकट डाग वगैरे असतात ते पुसून घ्यायचे. त्याच पद्धतीने मी आता तुम्ही बघताय तर तो दरवाजा मी व्यवस्थित पद्धतीने क्लीन करून घेतला. आणि मग त्यानंतर येते हा सर्वात मोठा टास्क आहे की इथली जो आपला जो दरवाजाचं जे रबर असतं ज्याच्याने आपला दरवाजा बंद चालू व्यवस्थितपणे राहतो, तर ते रबर कसं साफ करायचं. तर मग आता तो जो कपड्याने तर होणार नाही, त्यामुळे मग मी काय करते, आपला जो ब्रश असतो ना त्याने ती घाण आहे ना साफ करत असते. आणि मी ती नेहमी नाही कारण की काय ना, रबर ते जे असतं ते लूज होऊ शकतं ना, मग त्यामुळे दरवाजा पण आपला खराब होऊ शकतो. त्यामुळे मी ते नेहमी करत नाही आणि केलं तरी ते हलक्या हाताने करते. जास्त रबर ताणून वगैरे मी तिथे ब्रश फिरवत नसते. त्यानंतर फ्रीजमधला जो आतमधला जो कप्पा असतो जिथे आपण काचेचे वगैरे कंपार्टमेंट ठेवतो, तर तो सुद्धा आपला कपड्याने पाहिजे तसा साफ होत नाही. मग मी तिथे पण ब्रशच्या साह्याने साफ वगैरे करून घेत असते. तर असं थोडंफार काही साहित्यांचा उपयोग वगैरे करून आणि अशा लिक्विडचा उपयोग करून मी माझं फ्रीज नेहमी साफ करत असते. आणि महिन्यातून वगैरे मी डीप क्लीन करत असते आणि आठवड्यातून मी एकदा वरच्यावर क्लीन वगैरे करत असते. आणि आठवड्याचा बाजार तर असतोच ना माझा, भाजीपाला वगैरे भरायचा असतो, तर मग भाजीपाला वगैरे मी तसंच भरत नाही. ॲटलिस्ट वरच्यावर तरी मी फ्रीज पहिल्यांदा साफ वगैरे करून घेते, सगळं सामान वगैरे काढून, आणि मगच आठवड्याचा जो भाजीपाला असतो, फ्रूट्स वगैरे असतात ते भरत असते. तर इथे आणि मग त्यानंतर चारही साईडनी पूर्ण वरती वगैरे साईडनी मी पूर्णपणे फ्रीज क्लीन करून घेतलं. समोरचा दरवाजा वगैरे पण मी क्लीन करून घेतला. अशा पद्धतीने माझं फ्रीज अतिशय साफ झालेलं आहे आणि वास वगैरे पण येत नाही आता फ्रीजमधून. तसं पण माझ्या फ्रीजमधून कधीच वास येत नसतो, कारण की मी बेकिंग सोडा एका वाटीमध्ये भरून ठेवत असते फ्रीजमध्ये आणि दरवाजा बंद करून ठेवत असते, त्यामुळे मग माझ्या फ्रीजचा वास येत नाही. तर तुम्ही पण नक्की ही ट्रिक ट्राय करा. आणि मग त्यानंतर माझे जे कप्पे आहेत मी जे धुवून ठेवलेले होते उन्हामध्ये, ते छानपैकी सुकलेत, तरी पण मी त्याला कोरड्या कपड्याने वगैरे पुसून घेते आणि सगळे कप्पे वगैरे असे लावून घेते. तर तुम्ही बघू शकता की आता माझं फ्रीज कसं रेडी झालेलं आहे. कप्पे वगैरे सगळे लावून घेतलेत मी. तर आता इथे बघू शकता की तुम्ही फ्रीज आधी कसं दिसत होतं आणि आता कसं दिसतंय. मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की माझी तुम्हाला फ्रीज साफ करण्याची पद्धत आवडली की नाही. तर ह्या फ्रीजवरती मी काय ठेवत असते, हा जो कपडा आहे ना हा तयार करून घेतला आहे मी आणि याला ना असे कप्पे केलेले आहेत, मशीनवर शिवलेला आहे आणि मग तो ठेवत असते. कारण आपल्याची सवय काही जात नाही ना, फ्रीजवर आपण काही ना काही वस्तू ठेवतच असतो, तर मग त्या वस्तू ह्या कपड्यावर ठेवल्या ना की फ्रीजला डाग वगैरे कमी लागतात आणि ह्या कप्प्यांचा पण यूज आपल्याला होऊ शकतो काही. तर असं होतं माझं फ्रीज क्लीन करण्याची पद्धत आणि ट्रिक्स. तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा की कसं वाटलं तुम्हाला माझं फ्रीज साफ करण्याची पद्धत. तर चला, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घेत राहा. बाय.